ईव्हीएम बद्दल आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत आणि फेर मतमोजणीसाठी जे अर्ज आम्ही केलेले आहेत त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात आम्ही पराभूत उमेदवार जे आहेत ते सुप्रीम कोर्टात जाण्याचा आमचा विचार आहे आणि त्याच्यासाठी आज ही भेट होती आणि सगळेच पराभूत उमेदवारांना जी शंका आहे की ईव्हीएममध्ये ज्या पद्धतीने मॅनिप्युलेशन झालं आहे, हॅकिंग म्हणता येणार नाही कारण हॅकिंगचा विषयच वेगळा असतो, हे मॅनिप्युलेशन ईव्हीएममध्ये झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आज मी पवार साहेबांची भेट घेतलेली आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात देखील दाद मागणार आहोत. पण या मॅनिप्युलेशनचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? तुम्ही ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकता? हो, आज काही पुरावे घेऊनच मी वकिलांची भेट घेतलेली आहे आणि या पुराव्यामध्ये 99% ईव्हीएमची बॅटरी लाईफ जी आहे, एक दिवसाचं पूर्ण मॉक झाल्यानंतर 2 दिवस मशीन स्टँडबाय ठेवल्यानंतर देखील बॅटरी ईव्हीएममध्ये 99% होती. त्याचबरोबर मतांमध्ये जी असलेली तफावत आहे, त्याचबरोबर 17C फॉर्म आणि ईव्हीएमचे नंबर मॅच होत नाही, हे सगळं मॅनिप्युलेशनचा भाग आहे. याच्यामध्ये ही मोठी यंत्रणा सामील आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात देखील दाद मागणार आहोत आणि त्याचबरोबर जनतेमध्ये देखील आम्ही लोकांच्या सह्यांची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे. भागाभागामध्ये लोकांची सह्यांची मोहीम आम्ही घेतोय आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांमध्ये देखील जाणार. शरद पवार काय बोललेले आहेत या संदर्भात? हॅकच करू शकत नाही ते आव्हान करतात की कोणी आम्ही हॅक म्हणतच नाही. ईव्हीएममध्ये मॅनिप्युलेशन आहे, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे आम्हालाही मान्य आहे, पण ईव्हीएममध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकतं आणि ते झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच आज पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. पवार साहेबांनी लेट गो केलेला आहे आणि आम्ही सुप्रीम कोर्टात याची दाद मागणार. पण आधी सुप्रीम कोर्टाने एकदा याचिका फेटाळलेली आहे, असं असताना तुमची याचिका स्टँड होईल? सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका होती ती याचिका ईव्हीएमवरनं बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं याच्यासाठी याचिका होती. ही आमची याचिका जी असणार आहे ती ईव्हीएममध्ये जे मॅनिप्युलेशन झालेलं आहे त्याच्या विरोधातली याचिका. अनेक वेळा असं बोललं होतं की लोकसभेचा निर्णय तुम्हाला मान्य आहे, परंतु विधानसभेला आलेल्या निर्णयावरती तुम्ही वारंवार कोर्टात जाता. कोर्टाचं देखील म्हणणं. माझी ही 5वी निवडणूक आहे. मी 5 वेळा निवडणूक लढलोय. 3 वेळा नगरसेवकची निवडणूक लढलोय, 2 वेळा विधानसभेची निवडणूक लढलोय. या एवढ्या निवडणुका लढून सुद्धा आम्ही ईव्हीएम बद्दल कधी संशय घेतला नाही, परंतु आज संशय येण्याचं कारण एवढंच आहे की ज्या पद्धतीने मॅनिप्युलेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि सर्वच मतदारसंघामध्ये जे दिसत आहे त्याच्यामुळे आम्हाला या याच्यावरची शंका आहे आणि आमच्या शंकेचं निरासन त्या इलेक्शन कमिशननी करावं ना. आम्हाला सांगावं की नाही तुम्ही चुकीचे आहेत, आम्हाला असं इलेक्शन कमिशनने समोर येऊन सांगावं, असं आमचं मत आहे. कधीपर्यंत याचिका दाखल करणार? आम्ही येत्या 2-3 दिवसामध्येच याचिका दाखल करतो. 29 उमेदवार आहे, आम्ही एकत्र याचिका करतो. महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत, 29 टोटल उमेदवार आहेत, आम्ही एकत्रित याचिका दाखल करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.